शेतकरी बंधू नमस्कार. श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज 17 तारीख आणि 17 तारखेला आम्ही नेहमी बापूच्या प्लॉटवर काही ना काही एखादा हे होतो, पण आजचा दिवस एवढा बिझी राहिला की मी पण येऊ नाही शकलो आणि बापू पण बिझी होते, तर ते पण येऊ नाही शकले आणि आम्ही प्लॉटवर आलोच नाही. पण योगायोग असा की 17 तारीख ईश्वराला खाली जाऊ द्यायची नाही वाटली आणि चमत्कार असा झाला की बा मेकर तालुक्यातील मोळामोळीचे शेतकरी आले आणि त्यांनी एक विषय काढला की बा आपण बापूची हळद बघायला जाऊ. म्हटलं चला जाऊ, काही हरकत नाही. तर योगायोग हा 17 तारखेचा व्हिडिओ 17 तारखेलाच बनत आहे. तर आपण आधी परिचय द्यावा. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या एक एक करून. गजानन आत्माराम शेळके, राहणार मुळा, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. सरपंच का उपसरपंच? माजी सरपंच. माजी सरपंच. हां दादा आपण? प्रकाश दत्तात्रय धोटे, राहणार मोळा, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. दादा आपण? संतोष तरमक, नागरिक, मोळा, शेतकरी. आपली तिघांची हळद आहे लावलेली. हो आहे, तिघांची हळद. तिघांची हळद आहे. आपण तिकडनं कंद पाहिले, आतमध्ये धसले, हो. त्यानंतर आता इकडनं पण पाहिलं, पण इकडून पाणी होतं म्हणून आपण तिकडून गेलो नाही ओलं असल्यामुळे. तर आपल्याला बापूच्या हळदबद्दल म्हणजे हा पूर्ण महाराष्ट्रात आज हंगामा करत आहे हा प्लॉट, त्याच्याबद्दल आपलं प्रत्येकाचं वैयक्तिक मत आम्हाला सांगावं, म्हणजे काय की इतर शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की बा काय प्लॉट आहे किंवा काय अंत आहे म्हणून. काय वाटतं दादा आपल्याला गजानन भाऊ? चांगली आहे, एक नंबर हळद आहे. एक नंबर वाढ बी याची भरपूर, कंद चांगले लागेल हां आणि बेड फुटवे चांगले आहेत खाली बेडमध्ये. कंद चांगलाच मोठा झालेला आहे, कंद चांगला मोठा झालेला आहे. भरलेला आहे शेंगा. दादा आपण काय सांगा? पतली लावल्या कारणानं वाढ भरपूर आहे वाढ भरपूर आणि आहे. कलर काही सोडा नाही आहे ना, हां 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 म्हणजे नेमका सोडत बरोबर आहे. आता करपाचं थोडंसं हे होतं त्याच्यावर. हां तसं एकदम करपली नाही, बरोबर आहे. हां सोडत चालला आता असं. म्हणजे निसर्गित म्हातार पण येऊन राहिला समजा त्याला. त्याचं वय झाला, हा वय झालं म्हणून हरकत. उतरत म्हणून उतरत राहिली. हा एकदम नाही. काही लोकांची अशी करपली हा 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 आमच्या इकडं, पण इकडे ही काही वाटत नाही. हम्म. आणि आमची हळद अशीच आहे, पण ही वाढ कमी आहे. वाढ कमी. आणि आमची दाट आहे, हा हे पतलं आहे. पुढच्या वर्षी व्यवस्थित नियोजन करा. व्यवस्थित म्हणजे हेच पाहू हम्म. आणि असंच नियोजन करू. दादा आपण काय सांगणार आणखी? आपण काय सांगणार म्हटलं या प्लॉट बद्दल आणखी? बद्दल मग याच्यामध्ये अंतर जरा जास्तच घेतलेलं आहे, फूटभर अंतर हा घेतलेलं आहे. बरोबर आहे. हा. त्यामुळे याची वाढ झाली, त्यामुळे त्याचे फुटवे वाढले हम्म. आणि कंदही खूप मोठा झालेला आहे सर. म्हणजे आम्ही आता जेव्हा एक सर्वात हा मला तर वाटते मी पाहिल्याप्रमाणे हा सर्वात एक नंबरचा प्लॉट हाच आहे. एक नंबरचा प्लॉट हाच आहे. हाच आहे सर. आम्ही आता एक निखिल पाटील सर आले होते, जे सायंटिस्ट आहेत सायन्स केमिकलचे. हा सर. ते स्वतः सायंटिस्ट आणि MD आहेत. ते आले होते त्यावेळेस कंद काढला होता, तर जवळजवळ 2 किलो 700 ग्रामचा कंद इथं भरला होता. 2,669 एवढा कंद भरला होता. हा किती दिवस झाले सर त्याला? आता कधी आले? नाही 10 दिवस आधी झाले. 10 दिवस नाही झाले, आता 5 दिवस झाले असतील बहुतेक. हा 4 का 5 दिवस पद्धत झाले. अशी आहे की अंतर असल्या कारणानं हा याचा कण हे व्हायचं नाही. आमच्याकडे दाट आहे हा आणि कमी बियाणं त्याला आहे. कमी उलट आपण त्या मजुरीला पाहतो की नाही, त्या मजुरीच्या बियाण्याच्या पैसे आता आम्ही म्हणजे 9 ते 10 क्विंटल एक 9 ते 10 क्विंटल टाकलेलं आहे. हे 5-6 इथं 5 क्विंटल टाकलेलं आहे बापूंनी. हा 4 क्विंटल 70 किलो 5 आणलं होतं. 5 आणलं होतं, 4 क्विंटल 70 किलो. त्यातली खराब निघली. म्हणजे मी पण ऍक्च्युली सांगतोय बा 7 क्विंटल लावलेला आहे, पण आज बापूंनी सांगितलं की बा एवढीच लावलेली आहे म्हणून. 4 क्विंटल 70 किलोच लावलेला आहे. हा हिशोब केला हम्म. तर लावायला तेवढे पैसे लागत नाही. बरोबर आहे. हा त्याच्या बियाण्याचा हिशोब. हा बियाण्याचा हिशोब केला तर 2 क्विंटलचे 1 क्विंटलचे पैसे तर लावणं होईल. बरोबर आहे. 3 क्विंटल बघितलं आम्हाला, ते केलं नाही, हे ते केलं, हे छान केलं हा असं. गजानन भाऊ आपण काय सांगणार आणखी? चांगले एक नंबर क्वालिटी भाऊ. हम्म. एक चांगली ट्रीटमेंट बी आहे तुमची, त्यामुळं प्लॉट बी एक नंबर आहे. आम्ही बी पुढच्या वर्षीपासून हेच करू. तुमचीच ट्रीटमेंट घेऊ. बॅगचं खत कमी आहे आपलं. नाही, म्हणजे बॅगा म्हणजे खताच्या बॅगा टाकल्या. चालते हा खताच्या बॅगा. एकदा हे 1 भरच नाही दिला आम्ही, रासायनिक भरच नाही, पूर्ण बॅक्टेरियावर दिलेला आहे भर. आणि कसं आहे की आणखी आता आजची 17 तारीख आहे, आणखी एक गुड न्यूज मी शेतकऱ्यांना देऊ इच्छितो की आपण म्हणजे मी स्वतः कंपनी स्थापन केलेली आहे इथं, म्हणजे फार्मर प्रोड्युसर. त्याच्यामध्ये आपण जसं सोयाबीन कसं काढली तुम्ही मार्केटमध्ये देता, आपण तशी ओली हळद घेणार आहोत. म्हणजे पुढं येणाऱ्या काळात आपण ओली हळद घेणार आहोत. म्हणजे शेतकऱ्यांना बॉईल करण्याचा किंवा याचा कुठलाच हे नाही राहणार. ते लवकरच मी डिक्लेअर करेल तसं की आपण ओली हळद घेणार आहोत म्हणून. एक नंबर काम होईल. नाही ते चांगलं मग उकळायचं. बरोबर आहे. हा उकळायचा वगैरे ते त्रास वाजून जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आणली देऊन टाकली बस. हा दादा आपण काय सांगणार या प्लॉट बद्दल इतर शेतकऱ्यांना? गजानन भाऊ चांगली एक नंबर हळद आहे. जास्तीत जास्त लावा, उत्पन्न जास्तीत जास्त काढा. ट्रीटमेंट ही गजानन ॲग्रोची आहे. किती बेन नेऊन किती वावर लावू. बरोबर.
बाप्पूचं म्हणणं आहे की कमीत कमी 10 एकर हळद पुढच्या वर्षी लावायची नाही लावायची. हा कारण तो शेतकरी वर जाईल नाही ते हरभऱ्यानं आणि सोयाबीन सोयाबीनला तर भावच नाही सोयाबीननं तर खलास केला ना हो काळच केलं पण त्याला हरभरा बी छान हरभरा आहे. नाही हरभराचा एक नंबर आहे, काही विशेष नाही. चालेल, धन्यवाद मंडळी. आपण वेळात वेळ काढला, अमूल्य वेळ दिला आणि बापूच्या प्लॉटला व्हिजिट दिली. चालेल, धन्यवाद. धन्यवाद माल आणला होता का? हो मंडळी. परत व्हिडिओ बनवतोय. किटचा विषय निघाला, उन्नत किट जी GS बायो सायन्सची आहे. तर दादा आपण आज किट घेतली, उन्नत किट कांद्यासाठी. हो तर आपल्याला किटचे कसे रिझल्ट मिळाले हळदीला? चांगले किट एक नंबर एक नंबर किट निघली. हा मी खरला सुद्धा अशी किट नाही हा त्यामुळे तुमच्याकडून आलो आज खामगावले आज खामगाव आला आणि तुम्ही उन्नत किट घेतली. उन्नत किट घेतली. बाप्पू आता आपण बोलले की बा पुढच्या वर्षी म्हणजे काय बोलले ते सांगा, म्हणजे मी सांगण्याच्या वेळी तुम्ही सांगितलेलं बरं राहील. किट बद्दल पराठीसाठी सगळ्याच पिकासाठी फायद्याचंच आहे. मजुरी वाचते आणि 3 दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटतात. हे 2000ची एक बॅग आणून देण्यापेक्षा हम्म, हे किट दिले तर तो फायदा आहे आपला. मजुरी वाचते हम्म. आणि त्याचे रिझल्ट लवकर भेटतात. लवकर बाप्पू आणि आपण खर्च कमी. बाप्पू आपण इथं उन्नत किट दिलेली आहे. आपण पुढच्या वर्षी किती किट लागतात आपल्याला टोटल? 50च्या जवळ तर लागतात. 50 किट आपल्याला लागतील. म्हणजे आपण सोयाबीन, कपाशी सर्व याला वापरणार. सगळ्याला तेच वापरायचं. आता बॅगचं खतच आणायचं नाही. बॅगचं खत बंद, हा विषय बंद. चालेल, धन्यवाद बापू. धन्यवाद गजानन भाऊ.